कर्नाटकामध्ये सौंदलगा या गावी रेणुका देवीचे मंदिर आहे. सौंदतीला जी रेणुका देवी आहे तिचे सौंदती येथील देवीचेच सौंदलगा येथे मंदिर आहे. सौंदलगा हे गाव कोल्हापूरपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असून तेथून निपाणी 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे. आणि या सौंदलगा गावामध्ये प्रत्येक वर्षी या रेणुका देवीची यात्रा रंगपंचमीला भरते. गावागावातून खेडेगावातून बैलगाड्यातून लोक येतात आणि इथे 2 दिवस राहतात. या देवाला घोडा आहे, तो घोड्याला कोतवाल म्हणतात. आणि इथे लिंब नेसण्याची पद्धत आहे आणि तिथे बैल तसेच घोडे आणि ग्रामीण भागातील भक्त इथे येऊन लिंब नेसतात, देवीच्या भोवती प्रदक्षिणा घालतात आणि वाजत गाजत बैलाच्या किंवा तोंडामध्ये लिंब देऊन लिंब नेसवण्याची प्रथा आहे. या देवीची यात्रा प्रत्येक वर्षी रंगपंचमीला भरत असते. तसेच सौंदती येथे देखील प्रत्येक पौर्णिमेला बरेचसे भक्त जातात. सौंदती हे डोंगरावर असून ते कर्नाटकामध्ये आहे आणि तिथे मूळ देवस्थान आहे. तसेच ही रेणुका देवी ही परशुरामाची आई असून जमदग्नी ऋषींची ती पत्नी आहे. तिचे माहूर या गावी देखील मोठे मंदिर आहे आणि सौंदतीची ही रेणुका मंदिर खूप सुंदर असं आहे. रमणीय वातावरण आहे. आपण पाहत आहात हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे आणि तिथे जवळच एक मरगुबाई आणि महालक्ष्मी अशी 2 मंदिरे आहेत. या मंदिराच्या शेजारीच सौंदलगा येथील रेणुका मंदिराच्या शेजारीच ही 2 देखील मंदिरे आहेत आणि यात्रेला येणारे सर्व यात्रेकरू या दोन्ही देवींना जातात. तसेच इथे शेजारी बिरोबाचे देखील मंदिर आहे आणि या रंगपंचमीच्या यात्रेच्या वेळी संपूर्ण परिसरामध्ये गजबजाट असतो. बरेच खेडेगावातून लोक येतात, बैलगाड्या सजवून इथे येतात आणि एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी ते आपापल्या गावी निघून जातात. तर असे सौंदलगा येथील रेणुका देवीचं मंदिर जागृत देवस्थान आहे आणि संपूर्ण राधानगरी तसेच करवीर तालुक्यातून तसेच इतर कोल्हापूर जिल्ह्यातील बरेच भक्त येथे प्रत्येक वर्षी रंगपंचमीला येऊन दर्शन घेतात आणि जाताना प्रसाद घेऊन आपापल्या गावी जातात. तसंच इथे लिंब नेसण्याची पद्धत आहे ती इतर कुठेही जास्त नाही आहे, फक्त सौंदती येथे आहे. पण ही लिंब नेसण्याची पद्धत देखील या भागामध्ये प्रसिद्ध आहे. या देवीचे जोगते म्हणून असतात, ते देखील त्यांच्या डोक्यावर देवीची परडी घेऊन गावोगावी जातात आणि आपला उदरनिर्वाह करतात. तर जोगवा सिनेमामध्ये देखील या रेणुका देवीचं संपूर्ण महात्म्य दाखवलेलं आहे. तर असं हे रेणुका देवीचं मंदिर आपण आत्ता पाहत आहात, ते आपल्याला नक्कीच आवडेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.